श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षात सोन पावलांनी चालणार शनी. या 3 राशींवर बरसणार शनिदेवाची कृपा. मागाल ती इच्छा होईल पूर्ण. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात कर्मफळदाता शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती ग्रह आहे. शनीचं मीन राशीत संक्रमण 29 मार्च 2025 रोजी होणार आहे. शनीच्या संक्रमणामुळे काही राशींच्या लोकांना चांगलाच परिणाम मिळणार आहे. याचा काही राशींच्या लोकांना धनलाभ देखील मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात तेव्हा त्यांना 2.5 वर्षाचा कालावधी लागतो. तर जेव्हा शनी एक राशीचक्र पूर्ण करतात तेव्हा त्यास 30 वर्षाचा कालावधी लागतो. शनीच्या या राशी संक्रमणाचा सर्व 12 राशींच्या लोकांवर चांगला वाईट परिणाम पाहायला मिळतो. तर बघूया कोणत्या आहेत त्या 3 नशीबवान राशी. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. नंबर 1 कर्क रास. शनीचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला रोजगारात चांगली प्रगती पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक केलं जाईल. तसेच ज्या लोकांना चांगली नोकरी आणि प्रमोशनची गरज आहे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. परदेशात जाण्याची संधी चालून येईल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना चांगला असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच टीम वर्कमध्ये तुम्ही काम करू शकाल. आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. तसेच या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील. 1 जानेवारीपासून तुमच्या नशिबाला 4 चांद लागणार आहेत. नोकरीसोबतच व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात भरभरून यश मिळेल. कुटुंबात सुख शांती नांदेल. यासोबतच बजरंग बलीच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. यामुळे तुम्ही सहकाऱ्यांसोबत चांगला वेळ घालवू शकता. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत संबंध मजबूत होतील. या काळात तुम्हाला नोकरीत चांगलं यश मिळेल. तसेच जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना
चांगली नोकरी मिळेल। या काळात तुम्ही प्रेमाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका मांडणं गरजेचं आहे। तसेच जे लोक अविवाहित आहेत त्यांना या काळात चांगला जोडीदार मिळू शकतो। कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा योग आहे। कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना चांगला असणार आहे। या काळात तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल। तसेच टीम वर्कमध्ये तुम्ही काम करू शकाल। आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल। तसेच या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील। कर्क राशीच्या लोकांसाठी हा धनयोग फार लाभदायक ठरू शकतो। या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील। तसेच कामाच्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे। तसेच तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल। तसेच प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल। तुम्ही नियोजित केलेली कामे पूर्ण होतील। तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल। कोणतेही काम विचारपूर्वक करा आणि तुमच्यावर कोणतीही जबाबदारी आली तर ती वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा। तुमचे काही विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील। तुमची कामे विचारपूर्वक पूर्ण करावी लागतील। तुमच्या दीर्घकालीन योजनांना गती मिळेल। त्यानंतर आहे वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचं हे संक्रमण फार शुभकारक ठरणार आहे। या काळात तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये चांगली वाढ पाहायला मिळेल। तसेच मित्रपरिवाराबरोबर तुमचा काळ आनंदात जाईल। उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर उपलब्ध होतील। समाजात तुमची मानप्रतिष्ठा वाढलेली दिसेल। नवीन वर्षात या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवू शकतात। उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील। यासोबतच तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याची योजना आखू शकता। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येणारे दिवस चांगले असणार आहे। बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद येणार आहे। या काळात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल। या काळात तुम्हाला अनेक चढ उतार पाहायला मिळतील। तसेच या काळात प्रवासाचे भरपूर योग आहेत। जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल। तसेच या महिन्यात तुम्ही नवीन गोष्टी शिकाल। या काळात योग, ध्यान आणि व्यायामाला महत्त्व द्या। या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल। तसेच तुमच्यावर कोणतंच कर्ज राहणार नाही। तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही मोकळा वेळ घालवाल। तुम्ही धार्मिक स्थळाला भेट द्याल। नवीन नोकरीच्या बाबतीत सतर्क राहाल। तसेच प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल असेल।
आरोग्याच्या बाबतीत तुम्ही खाण्यापिण्यावर लक्ष दिलं पाहिजे. नवीन वर्ष 2025 वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फार खास असणार आहे. या काळात तुम्हाला ऑफिसमध्ये चांगलं यश मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तुम्ही केलेल्या संघर्षाचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच नोकरदार वर्गातील लोकांसाठी नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध होतील. तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल. त्याचबरोबर वेतनवाढ होऊ शकते. या काळात तुम्हाला अचानक धनलाभही होऊ शकतो. या आठवड्यात नवीन कार्ये हाती घेण्यासाठी सज्ज व्हा. असं केल्याने तुम्ही ऑफिसच्या गुड बॉक्समध्ये राहाल. जे लोक विमान वाहतूक, कायदा, शैक्षणिक, जाहिराती आणि बँकिंगशी संबंधित आहेत त्यांचे वेळापत्रक व्यस्त असेल. जे लोक कार्यालयात नवीन आहेत त्यांनी मीटिंगमध्ये मतं देताना काळजी घ्यावी, कारण यामुळे वरिष्ठांचा राग येऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू करताना व्यावसायिकांनी काळजी घ्यावी. नवीन घर किंवा कार खरेदीसाठी हा आठवडा चांगला आहे. कोणत्याही मित्राला किंवा नातेवाईकाला जास्त पैसे उधार देऊ नका. यामुळे भविष्यात मतभेद होऊ शकतात. वैयक्तिक आनंदासाठी पैसे खर्च करू शकता. फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा हे लक्षात ठेवा. तसेच भविष्यासाठी गुंतवणूक करा. आणि त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले कामं पूर्ण होईल. तसेच जे लोक चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचा चांगला सहयोग मिळेल. तसेच जोडीदाराबरोबर तुमचा काळ आनंदात जाईल. तुम्हाला या काळात एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांसाठीही नवीन वर्ष खूप चांगलं जाणार आहे. या राशीच्या लोकांचं दीर्घकाळ प्रलंबित असलेलं काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकतं. यासोबतच अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवविवाहितांना लग्नाचा प्रस्तावही येऊ शकतो. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. पूर्वी अडकलेले पैसे आता परत मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तसेच तुमची पर्सनल ग्रोथ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही मन लावून काम कराल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला एखादी चांगली वार्ता ऐकायला मिळेल. कुटुंबियाबरोबर चांगला वेळ जाईल. या काळात तुम्हाला तुमच्या कलागुणांना चांगला वाव देता येईल. तसेच तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्ही याल. नोकरीच्या नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या असतील. या संधीचा वेळीच लाभ घ्या. तसेच वर्षाचा पहिला महिना असल्याकारणाने नवीन संकल्प करा. कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खास असणार आहे. तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झालंच तुम्ही तुमच्या बॉसला तुमच्या कामाने
प्रभावित करू शकता. तुम्हाला चांगला बोनस देखील मिळेल. तसेच तुम्हाला हवी तिथे तुम्हाला ट्रान्सफर मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांना चांगला धनलाभ मिळेल. तसेच आर्थिक समस्या असू शकतात, परंतु आठवडा जसा जसा पुढे जाईल तशा तशा गोष्टी चांगल्या होतील. काही महिला दागिने खरेदी करू शकतात. वृद्ध लोक देखील मुलांमध्ये पैसे विभागून देऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांनी खात्री करून घ्यावी की त्यांच्याकडे गुंतवणुकीशी संबंधित प्रत्येक छोटी मोठी माहिती आहे. काही महिलांना कौटुंबिक मालमत्तेचा एक भाग वारसा मिळेल. व्यावसायिकांना अतिरिक्त पैसा मिळवण्यातही यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.